24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण 12,328 प्रकरणे निकाली। 19,44,824 रुपयांची तडजोड रक्कम वसूल। रायगड दाखल पूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले समोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या लोक न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 12,328 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोल ए शिंदे यांनी दिली आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील 47,068 वादपूर्व प्रकरणे व 12,296 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 59,364 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती। त्यापैकी 10,265 वादपूर्व प्रकरणे व 2,063 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 12,328 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून त्याद्वारे पक्षकारांना एकूण 19,44,824 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे। 2 जोडप्यांचा लोक अदालतमध्ये संसार जुळला। रायगड जिल्ह्यामधील लोक न्यायालयात 2 जोडप्यांचा, पनवेलमधील 1 आणि अलिबागमधील 1 अशा जोडप्यांचा सामंजस्याने वाद मिटल्यामुळे संसार सुरळीत झाला आहे। मोटार अपघात प्रकरणांमध्ये 4,14,44,546 रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर। जिल्ह्यामध्ये एकूण 34 प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना 4,14,44,546 रुपये इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। अलिबाग येथील पक्षकारांचा माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस राजंदेकर व पॅनलवरील न्यायाधीशांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व प्रतिकात्मक धनादेश देखील दिला आहे। रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयात 27 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते। लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलचा वापर करून सुद्धा प्रकरणे मिटवण्यात आली। या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधीक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आभार मानले आहे। आज आपण उरणमध्ये ही घटना घडली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.